गाव पांगण, तालुका साक्री, जिल्हा धुळे येथील दर्शन महिला स्वयंसहायता समूहाने दाल मिल, धान्य क्लिनिंग मशीन, आटा चक्की आणि ऑइल फिल्टर अशा विविध व्यवसायातून आपल्या उत्पन्नाचे साधन निर्माण करून आपल्या जीवनामध्ये आर्थिक स्थैर्य मिळवले आहे। माझं लग्न 2002 साली झालं। ज्यावेळी मी लग्न करून गावामध्ये आले, गावाची परिस्थिती नाजूक होती आणि घरातही परिस्थिती तशीच होती। आमची घरची परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही नाशिक इथं कंपनीमध्ये कामाला गेलो। तिथे गेल्यानंतर आम्हाला जो रोजगार पाहिजे होता किंवा आम्हाला पाहिजे ती परिस्थिती सुधारणा झाली नाही। मग आमच्या गावात सुजलान मायक्रो कंपनी आली। मग तिथं माझ्या मिस्टरांनी 120 रुपये रोज प्रमाणे इथं कामाला लागले। त्याच्यातही आमचं काही उदरनिर्वाह भागत नव्हता। आपण सांगतो ना, आयुष्यामध्ये एक संधी अशी येते की त्याचं सोनं होतं। मग आम्हाला 2019 मध्ये आमच्या तालुक्याचे व्यवस्थापक संदीप बोरसे सरांनी येऊन आम्हाला उमेद अभियानाविषयी माहिती सांगितली। याच्यात आल्यानंतर तुम्हाला काय काय सुविधा भेटल्या जातील आणि तुमच्या आर्थिक परिस्थितीवर तुम्ही कशा मात करून तुमचा उद्योग व्यवसाय किंवा उदरनिर्वाह तुम्ही भागू शकाल, असं करून माहिती दिल्यानंतर आम्ही एक महिलांच्या घरी जाऊन सर्व महिलांना एकत्र बोलवलं, ते अभियान विषयी माहिती सांगितली। मग महिलांनाही आमचं म्हणणं पटलं। साधारण 25 रुपयापासून आम्ही सुरुवात केली। साधारणतः 25 रुपयांपासून सुरू झालेला हा प्रवास आज 5 लाखांच्या घरात पोहोचला आहे। यामागे पांगण गावातील महिलांचे कष्ट, अथक परिश्रम आणि जिद्द, याच बरोबर उमेद अभियानाचे भक्कम पाठबळ आहे। आमचा परिसर हा पूर्ण डोंगराळ वस्तीवरती आहे आणि आमच्या गावातल्या महिला हे पूर्ण अशिक्षित पण होत्या आणि त्यांना पाहिजे तितकं मार्गदर्शन किंवा व्यवसाय नव्हता आणि या व्यवसाय नसल्यामुळे महिलांना बाहेरगावी कामाला जावं लागत होतं। त्या मुलांचंही शिक्षणाचं नुकसान व्हायचं। मग आम्ही सर्व महिलांनी विचार केला की आपण इथं आपल्या महिलांना काहीतरी रोजगार उपलब्ध करून घेतला पाहिजे। मग त्याच्यासाठी आमच्या तालुक्यातील पूर्ण टीम आली आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले की ताई, जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मानव विकास आयोगामार्फत आम्ही तुम्हाला फूड प्रोसेसच्या मशिनरी देतो आणि त्याच्यातून तुम्ही तुमच्या महिलांना आणि इतर गावातील महिलांना तुम्ही उद्योग व्यवसाय म्हणून त्यांचा रोजगार चांगल्या प्रमाणात उपलब्ध करू देऊ शकता। त्याच्यातून आम्हाला 6,10,000चा अर्थसहाय्यता निधी आम्हाला मंजूर झाला आणि त्याच्यातून आम्ही दाल मिलचा व्यवसाय, धान्य क्लिनिंग मशीन, आटा चक्की आणि ऑइल फिल्टर हे व्यवसाय आम्ही चालू केला आहे। या व्यवसायातून आम्हाला प्रति महिना 40,000चा आणि वर्षाकाठी आम्हाला 4-5 लाखाचा उलाढाला आमचा होतोय आणि याच्यातून आजूबाजूचे जवळजवळ 5-7 खेडे आमच्या इथं दाल पॉलिश करण्यासाठी, तेल काढण्यासाठी, धान्य क्लिनिंग करण्यासाठी जवळपास सर्व गावातील महिला किंवा व्यक्ती इथं येतात। उमेद अभियानामुळे या महिला केवळ व्यावसायिक झाल्या नाहीत, तर आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि साक्षर सुद्धा झाल्या आहेत आणि आता सगळे आर्थिक व्यवहार या ग्रामीण भागातील महिला स्वतः करत आहेत। तसेच आम्हाला बीकेचं ट्रेनिंग झालं, आम्हाला खूप शिकायला मिळालं। कारण आधी आमच्या महिला होत्या त्या बँकेत किंवा कुठल्याही कामात निमित्त बाहेर पडायचे नाही, पण आता तसं नाहीये। आता आमच्या महिला प्रत्यक्ष बँकेत जाऊन प्रत्यक्ष मॅनेजर साहेबांशी समक्ष बोलून मार्ग निवारण करतात। त्यामुळे मी उमेद अभियानाचं खूप मनापासून आभार मानते।